नमस्कार मंडळी. आजच्या जेवणात काय तर आज बनवतोय आपण मस्तपैकी व्हेज बिर्याणी. एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आपण, पण त्याला टेस्ट पण खूप छान येते. पण त्याची जी पूर्वतयारी आहे ना ती थोडी जास्त आहे. खास करून तांदूळ भिजत घालणं किंवा दह्यातलं पूर्ण पाणी काढून टाकणं. एक मोठं भांडं घ्यायचंय, त्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचंय. त्यामध्ये आपल्याला लवंग, काळी मिरी, त्यानंतर दालचिनी, काळी वेलची, हिरवी वेलची, स्टार फूल, तेजपत्ता, मीठ, लिंबू, जिरं, त्यानंतर साजूक तूप घालून घ्यायचंय. जर तूप नसेल तर आपण तेल सुद्धा घालून घेऊ शकतो. आणि मग त्यामध्ये आपले तांदूळ घालून घ्यायचंय आणि छान उकळी येऊन द्यायची आहे. आणि पाणी आपलं कमी नाही झालं पाहिजे, इतकं पाणी हवंय आणि त्यापेक्षा कमी आपले तांदूळ हवेत, जेणेकरून आपण तांदूळ पाण्यातनं वेगळे करू शकतो. मग भात छान शिजून घ्यायचा आहे. वाफ वगैरे नाही काढायची आपल्याला. 80% फक्त भात आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे. आणि छान हा शिजला ना भात, उकळला की लगेच शिजतो 5 ते 10 मिनिटांमध्ये. मग तो आपण आहे ना एका जाळीच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. आणि हे जे पाणी आहे ना ते थोडं काढून ठेवायचं साईडला, म्हणजे आपली बिर्याणीत ते आपण वापरू शकतो. आणि त्यामुळे ना बिर्याणी आपली मग सुकी सुकी नाही होत, थोडी ओलसर राहते, मग तिचा घास नाही लागत. बघा आता असं आपण काढून घेतलंय. त्यानंतर कांद्याला मीठ लावून तो तळून घेतलाय, त्याचा बरिस्ता बनवलाय. मग एक भांडं घेतलं, त्यात अर्धा बरिस्ता घ्यायचा आहे. त्यानंतर लसूण आणि मिरची ठेचलेली घ्यायची आहे. आणि ज्या दह्यामधलं आपण पाणी काढून घेतलंय ते दही वापरायचंय. मग मसाला घालायचा आहे, मीठ, आणि हे छान सगळं ढवळून घ्यायचंय. त्यानंतर आपण हे मिश्रण एक बाजूला रेस्ट करायला ठेवून द्यायचंय. त्यानंतर ज्यामध्ये आपण कांदा तळलाय त्याच तेलामध्ये आपण आता आपल्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या तळून घ्यायच्या आहेत. तर पहिले मी फ्लॉवर आणि बटाटा ह्याचे मोठे तुकडे आहेत थोडे, तर ते एकत्र करून मी तळून घेते. तर फ्लॉवर थोडं कोमट पाण्यात घालून घ्या, म्हणजे ते स्वच्छ होऊन जाईल. आता यांना छान तळून घ्यायचं आहे. तळून म्हणजे ब्राऊन रंग येईल असा तळायचं आहे. हे तळून झाले की डायरेक्ट आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ना मॅरिनेट करायसाठी, त्यामध्ये टाकून घ्यायचे. थोडं बटाटा आणि फ्लॉवरचे मोठे तुकडे असल्यामुळे तळायला आपल्याला वेळ लागणार आहे. हे बघा छान गुलाबी रंगावरती आता ते परतलेत. आता आपण ब्राऊन रंगापर्यंत परतून काढून घ्यायचे. आता ह्यामध्ये आपण मोडलेली फरसबी घालणार आहोत. ती छान तळून घ्यायची आहे. तिचा रंग बदलतो लगेचच, मग आपल्याला कळतं की फरसबी तळून झाली आहे. आता ती पण काढून घ्यायची आपल्याला त्याच मिश्रणात टाकायसाठी. आता ह्यात आपण मटार घालायचे सोललेले. ते जास्त नाही तळायचे, थोडेच तळायचे आणि थोडं लांब राहायचंय, कारण की मटार तेलामध्ये फुटू शकतो आणि मग अंगावरती तेल उडू शकतं आपल्या, म्हणून. झालेत आपले मटार छान तळून झालेत, तर आता ते पण आपण काढून घेतले. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय, कारण की ह्यात आपण जेव्हा पनीर घालू तेव्हा आपल्याला एवढा जास्त चमचा फिरवता नाही येणार आहे, कारण की पनीरचा चुरा होऊ शकतो म्हणून. तर पनीरचे बारीक काप करून ह्यात घातलेत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पनीर तळून घेऊ शकता, पण चांगला मसाला लागावा असं तुम्हाला वाटत असेल, रब्बर सारखा लागू नये पनीर असं वाटत असेल, तर डायरेक्ट तुम्ही मॅरिनेशन मध्ये घालून घेऊ शकता. आता ज्या भाज्या तळलेलं तेल आपलं बाकी आहे
त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घालून घेतोय. आता तो छान परतवून घ्यायचा आपल्याला. हा पण बऱ्यापैकी गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आपल्याला. आता त्या तेलामध्ये मी थोडेसे काजू बदाम माझ्याकडे जे होते अवेलेबल ते तळून घेतलेले. आता लसूण मिरची आणि अद्रकची पेस्ट घातलेली आपण. त्यामध्ये आपण आता जिरं पावडर, धणा पावडर, गरम मसाला हे घालून छान परतवून घेतलंय. आता आपण दही वापरलंय त्यामुळे मी एकच मोठा टोमॅटो घेतलेला आहे, ज्याच्या फक्त 4 फोडी करून घातलेल्या आहेत मी. आता हे सगळं छान परतवून घ्यायचं. त्यानंतर आपलं मॅरिनेट केलेल्या सगळ्या वेजीज आहेत त्या ह्यामध्ये आपण घालून घ्यायच्या आणि पुन्हा छान सगळं परतवून घ्यायचं. हे परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण ज्या भाज्या मॅरिनेट केलेल्या ना त्याचं पाणी आहे ना ते घालायचंय. आणि जर आपलं बिर्याणी भात शिजवलेलं पाणी असेल ते पण थोडं यात घातलं तरी चालेल, मग फ्लेवर छान येतो. मग आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय आणि आता ह्याला वाफ काढून छान शिजून घ्यायचंय. हे पण 80% शिजवायच्यात भाज्या. त्यानंतर अर्धी भाजी आपण काढून घेणार आहोत, कारण की आता आपल्याला लेअरिंग करायचंय. आता ही आपली अर्धी भाजी राहिलेली आहे. ह्यामध्ये आपण आपला अर्धा भात घालणार आहोत. भाताची एक लेअर लावून झाल्यावर त्यावर बरिस्ता, काजू बदाम आणि तुम्हाला जर केवड्याचा इसेन्स घालायचा असेल तर तो पण तुम्ही त्यात घालू शकता. केशर दुधामध्ये भिजवलेले घालायचे असतील तर ते पण घालू शकता. मी इथे थोडं फूड कलरचा वापर करते, कारण की बिर्याणी जशी खायला टेस्टी लागते तशीच ती डोळ्यांना पण दिसायला बरी असावी. आता ही एक लेअर झाली आहे. आता उरलेली भाजी आहे त्याचा पूर्ण एक लेअर लावून घ्यायचा आहे. तुम्ही ह्यात पुदिना कोथिंबीर पण चिरून घालू शकता. तर पुन्हा भाताचा एक लेअर लावायचा आहे. पुन्हा बरिस्ता घालायचा आहे. तुमच्याकडे असली तूप असेल तर ते घालायचं आहे. त्यानंतर काजू बदाम घालायचे आणि छान ही लेअर पण आपण सजून घ्यायची आहे. मग एक तवा गरम करायचा आहे. जो तवा जाडसर असेल शक्यतो असा घ्यायचा आहे. त्याला फुल फ्लेमवरती गरम करायचा. त्यावर आपलं हे भांडं ठेवून द्यायचं 20 मिनिटासाठी झाकण देऊन. आता हे शिजलं की नाही हे चेक करायसाठी आहे ना ह्याचा सुगंध येतो एक छान. त्या सुगंधावरनच तुम्हाला कळेल की आतमध्ये हे सगळं मिश्रण छान शिजलंय की नाही, कारण की 80% आपण ऑलरेडी ते सगळं मिश्रण शिजून घेतलेलं आहे. उरलेला वेळ आपल्याला लो फ्लेमवरती छान दम देऊन शिजून घ्यायचं आहे. आता आपण झाकण काढून एकदा चेक करूया. हे बघा सुगंध तर खूप छान येतोय, म्हणजे आपली बिर्याणी जी आहे ती तयार आहे. ह्याचा भात पण कसा छान मोकळा झालाय. भाज्यांचे सगळे फ्लेवर इन्हान्स झालेत. त्यानंतर त्यामध्ये आपण जे साजूक तूप घातलंय त्याचा पण सुगंध येतोय. बघा दाणा कसा छान मोकळा झालेला आहे. जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील आणि ही बिर्याणी तुम्हाला बनवायची असेल, जेवढी प्रोसिजर आपण लेअरिंग पर्यंत केलेली आहे सगळी करून ठेवायची. पण जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील ते आल्यावर किंवा येण्याआधी 20 मिनिटं आधी मग त्याला तुम्ही हवं तर तव्यावरती ठेवून दम देऊन घ्या, म्हणजे तुम्हाला गरमागरम आणि एकदम मोकळी अशी बिर्याणी पाहुण्यांना सर्व करता येईल. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण दररोज भेटूया. तुमच्या काही याबद्दलच्या शंका असतील किंवा काही टिप्स द्यायच्या असतील किंवा ट्रिक्स सांगायच्या असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.